नमस्कार सर्वांना, माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीने चाकवताची रस्सा भाजी बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहा, या ठिकाणी मी एक जोडी चाकवत घेतली आहे. तर त्याची अशी पानं मी साफ करून घेणार आहे. पहा, तर मी या पद्धतीने पानं घेतली आहेत. पहा, छान अशी मस्त हिरवीगार पानं आहेत. आता ही स्वच्छ धुवून घेते मी भाजी 2 पाण्याने, जेणेकरून त्यातली सर्व माती अशी व्यवस्थित निघून जाईल. पहा, मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे. छान अशी खळखळ पाण्याखाली मस्त धुवून घेतलेली आहे मी. पहा, आता मी एका जाळीमध्ये काढून घेते ही भाजी. पहा, जाळीमध्ये काढून घेतलेली आहे. छान पाणी निथळलं आहे त्याचं. तर आता ह्याला मी शिजायला टाकणार आहे या कढईमध्येच. तर पूर्ण भाजी यामध्ये टाकून घेते मी. अशी कढईत किंवा टोपातच शिजवायची भाजी, त्याने काय ते चव छान लागते. कुकरला देखील शिजवू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये शेंगदाणे घालून घेते 1 वाटी, मीठ घातलं थोडंसं, आणि भाजी जेवढी बुडेल तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आपल्याला. पहा, 1 तांब्यावर साधारण पाणी या ठिकाणी घातलं आहे मी. मस्त अशी भाजी छान अशी पाण्यामध्ये हे होते. आता आपण हिला गॅसवर ठेवते मी. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. तर पहा, मसाला आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. तर बराचसा लसूण घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या. तर छान असं मस्त बारीक करून घ्यायचं आपल्याला खलबत्त्यातच. हे पहा, आता थोडंसं कुटलं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया. आता आपण अगदी थोडंसं जिरं घालते. ते देखील छान असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने छान असं बारीक झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता मसाला एका वाटीमध्ये मी काढून ठेवते. तर पहा, तोपर्यंत आपल्या भाजीला देखील छान मस्त अशी उकळी आलेली आहे. पहा, आपली भाजी देखील छान शिजली आहे, पाहू शकता तुम्ही. शिजायला काही जास्त वेळ नाही लागत या भाजीला. मोठ्या गॅसवर छान 15 मिनटं मस्त अशी शिजली आहे. हे पहा, सर्व पानं अशी मस्त. आता मी हिला काढून घेते, एका जाळीमध्ये काढून घेऊ यायला, आणि थंड झाले की मी मिक्सरला वाटणार आहे. हे पहा, छान मस्त अशी उकळी आलेली आहे. शेंगदाणे देखील छान शिजले आहेत. आता हिला थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी वाटून घेते. पहा, पाणी न घालता अशीच वाटणार आहे. तर सर्व भाजी मी अशा पद्धतीने वाटून घेते. पहा, छान अशी मस्त मिक्सरला वाटून घेतली आहे. हे पहा, तुम्हाला जर वाटायची नसेल तर नुसती स्मॅश केलीस तरी, स्मॅशरनी तरीसुद्धा चालू शकते. अशी आवडत असेल तर अशी नक्की करून पहा अशा पद्धतीने. तर आता कढई तापायला ठेवली आहे गॅसवर. त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे मी. तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालते. आता आपण जो मसाला ठेचून घेतला तो मसाल्यामध्ये घालूया. पहा, छान असा मिनिटभरासाठी तेलावर परतून घेऊया मसाला छानपैकी. त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेते मी. पहा, मसाला छान असा मस्त परतलेला आहे आपला, पाहू शकता. आता यामध्ये हिंग देखील घातलं आहे मी थोडंसं. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता यामध्ये हळद घालून घेतली आहे आपण. जर लाल तिखट टाकते मी थोडंसं. लाल तिखट टाकायचं नसेल तर स्किप केलं असेल तरीसुद्धा चालू शकतं. पहा, हिरवी मिरची जास्त टाकली मी, तर थोडंसं लाल तिखट टाकते. तर छान असं मस्त परतून झालेलं आहे आपलं. आता यामध्ये आपण जे वाटून घेतली होती भाजी, ती सर्व भाजी यामध्ये घालून घेते. पहा, तुम्ही भाकरीसोबत, भातावर देखील खाऊ शकता ही भाजी, खूप छान लागते. पहा, छान अशी एकजीव करून घेऊ भाजी, आणि यामध्ये पाणी घालून घेते. तुम्हाला हवी तेवढी पातळ तुम्ही करू शकता. अजून घट्ट आहे, थोडीशी पातळ करते हिला. भाकरीसोबत चुरून खायलासुद्धा छान लागते ही भाजी. तर पहा, घट्ट ठेवली तरीसुद्धा चालेल. मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. पहा, मस्त असं हलवून घेते आता, आणि 5 मिनटं मोठ्या गॅसवर छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला, कारण भाजी आपली शिजलेली आहे.
पहा मस्त अशी खळाखळा उकळी आलेली आहे. आता मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हे पहा मस्त अशी जास्त पातळसुद्धा नाही झाली, एकदम बरोबर झाली आहे. पाहू शकता तुम्ही. भाकरीसोबत किंवा भातावर देखील खाऊ शकता. तसेच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. पहा आपली भाजी तयार झालेली आहे, अगदी सोपी आणि पारंपरिक पद्धतीने. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.